निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। आपल्या या मुरबाड तालुक्यातील आणि हे शेलारी गाव, आपल्या ह्या शेलारी गावातील ही भोईर परिवार आणि या भोईर परिवाराच्या आई हरिभक्त परायण कैलासवासी यमुनाबाई नानू भोईर आई साहेबांना मंगळवार दिनांक 25/11/2025 रोजी देवाज्ञा झाली। त्यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आणि त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। आई साहेबांच्या पश्चात त्यांचे पुतणे असतील, अर्थात आमचे श्री वसंतदादा अर्थात वसंत गणपत भोईर, त्याचप्रमाणे हरिश्चंद्र गणपत भोईर, श्री अरुण गणपत भोईर, श्री नंदकुमार गणपत भोईर, पांडुरंग रामचंद्र भोईर, तुकाराम नामा भोईर आणि कमलाकर नामा भोईर, अशा प्रकारे हे आई साहेबांची पुतणे असतील, त्याचप्रमाणे संपूर्ण हा भोईर परिवार असेल। आई साहेबांना मंगळवार दिनांक 25/11/2025 रोजी देवाज्ञा झाली। त्यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आणि त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। खर तर आई साहेबांचं अतिशय अगदी बोलता चालता आणि वृद्धापकाळाने निधन झालं। आजची परिस्थिती जर पाहायला गेलं तर माणूस भक्ती करत असताना, परमार्थ करत असताना मंदिरातील देवाची पूजा करण्यामध्ये काही कमी पडत नाही, बरं का। तीर्थक्षेत्री असलेल्या देवाचं दर्शन आवर्जून घेत असतो आणि घेतलंच पाहिजे। मंदिरामध्ये जो देव आहे त्या देवाची पूजा आम्ही केली पाहिजे, त्या देवाची सेवा आम्ही केली पाहिजे, त्या देवाची भक्ती आम्ही केली पाहिजे, त्या देवाचं नामस्मरण आम्ही केलं पाहिजे। तीर्थक्षेत्री गेल्यानंतर त्या ठिकाणी केलेलं कार्य संतांचा असो, देवाचा असो, त्याचा अनुभव आम्ही घेतला पाहिजे, ते दर्शन आम्हाला झालं पाहिजे। पण आजच्या ह्या कलियुगाचा जर विचार केला तर ज्या देवांनी आम्हाला या ठिकाणी आणलेलं आहे, ज्या देवांनी आम्हाला जन्माला घातलेलं आहे, ज्या देवांच्यामुळे आम्ही या जगामध्ये आहोत, जग अनुभवतोय, आम्हाला चालायला, बोलायला, सगळ्या काही गोष्टी ज्या देवांनी आम्हाला शिकविल्या, तेच देव आज आम्हाला वृद्धाश्रमात पाहायला मिळतात, बरं का। खर तर या भोईर परिवारातील जेवढे पण पुतणे आहेत या आई साहेबांचे, त्यांच्या सगळ्यांच्या चरणी मी नतमस्तक होतो, त्यांना सगळ्यांना नमस्कार करतो खऱ्या अर्थानं। कारण आज जर पाहायला गेलं तर मुलं आई वडिलांची सेवा करत नाहीत, पण आज या ठिकाणी पुतण्यांनी आईची सेवा केली, अतिशय चांगल्या प्रकारे त्यांना आधार दिला, त्यांची सेवा केली आणि अगदी बोलता चालता आई साहेबांनी या जगाचा निरोप घेतला, तुमचा आमचा निरोप घेतला। आई साहेब हरिभक्त परायण होत्या, म्हणजे माळकरी होत्या। माणसाने माणसाच्या आयुष्यामध्ये खऱ्या अर्थानं जीवन जगत असताना जे कार्य करायला हवं ते कार्य आई साहेबांनी केलं। भगवंताचं नामचिंतन केलं, परमार्थ केला, भक्ती केली, देवाचं नामस्मरण केलं, जेवढं चांगलं जगता येईल तेवढं चांगलं जगल्या, जेवढं चांगलं वागता येईल तेवढं चांगलं वागल्या आणि वयाच्या साधारणतः 92व्या वर्षी आई साहेबांनी तुमचा आमचा निरोप घेतला। खरं तर आई साहेबांच्या उत्तर कार्याच्या निमित्तानं आज या ठिकाणी ही प्रवचन सेवा आपण आयोजित केलेली आहे। या भोईर परिवाराचे जावई आमचे मित्र कैलास दादा हरड अर्थात करवेळा येथील टिटवाळा निवासी असलेले, त्यांनी संपर्क केला आणि त्यांनी सांगितलं महाराज म्हणे असं असं आहे, अशाची सेवा करायची आहे आणि त्या निमित्तानं आज तुमचं सगळ्यांचं ह्या ठिकाणी दर्शन घडतंय। खर तर आम्ही ह्या जगामध्ये जन्माला आलेलो आहोत, जगामध्ये कार्य करत असताना, या ठिकाणी कार्य करत असताना भगवंताने आम्हाला नरदेह दिलेला आहे आणि नरदेह म्हणून आम्ही या ठिकाणी कार्य करतोय, मनुष्य देह म्हणून या ठिकाणी आम्ही कार्य करतोय।
आम्ही आमच्या जीवनाचा प्रवास करत असताना आम्ही प्रवासी आहोत हे विसरता कामा नये, बरं का. प्रत्येकाने एक अंतःकरणपूर्वक विचार केला पाहिजे की आम्ही आमच्या जीवनाचा प्रवास करत असताना ज्या ज्या गोष्टी आम्ही आमच्या समजतोय, माझ्या समजतोय, ज्या ज्या गोष्टींविषयी आमच्या अंतःकरणामध्ये ममत्व निर्माण होत आहे, एक अंतःकरणपूर्वक जर विचार केला तर त्या कुठपर्यंत आमच्या आहेत. आम्ही प्रवासी आहोत की मालक आहोत हेच आम्हाला माहित नाही, बरं का. आम्ही प्रवासी आहोत की मालक आहोत हेच न कळल्यामुळे काय झालंय माहितीये का, आम्ही मालक समजतोय, सगळ्याचा मालक स्वतःला समजतोय, आणि म्हणून आमच्या जीवनाचा जो मार्ग आहे, आमच्या आयुष्याचा जो मार्ग आहे, तो दुःखदायक होतो, खडतर होतो, तो वेगळ्या प्रकारचा निर्माण होत असतो, बरं का. आम्हाला या शेलारी गावातून जर मुरबाडला जायचं असेल, बसची व्यवस्था आहे का? त्या बसमध्ये बसल्यानंतर आम्ही प्रवासी आहोत हे स्मरणात ठेवतोय, बरोबर आहे ना. आम्ही प्रवासी आहोत हे आठवणीत ठेवतोय आम्ही, म्हणून तिकीट काढून बसतोय. एकदा मुरबाड स्टॉप आला की लगेचच उतरतोय. मालक म्हणून नाही बसत, बसचे मालक म्हणून बसतो का आपण? बसमध्ये बसत असताना मालक म्हणून बसतो का? प्रवासी म्हणून बसतो. आणि प्रवासी म्हणून बसतो म्हणून स्टॉप आला की उतरतो. मी प्रवासी आहे हे ज्याच्या स्मरणात आहे ना, तो स्टॉप यायच्या आधी तयारीत असतो उतरण्याच्या. नेमका आमच्या जीवनाचा प्रवास करत असताना, आमच्या आयुष्याचा प्रवास करत असताना आम्ही मालक म्हणून सगळं स्वीकारतोय ना. मालक आहोत आपण, प्रवासी आहोत. उतरायचं आहे, कुठल्या तरी स्टॉपला उतरायचंय, कुठल्या तरी स्टेशनला उतरायचं आहे, कुठेतरी प्रवास आमचा थांबणार आहे. स्टॉप आहे ना, कुठेतरी थांबायचं आहे ना. फरक एवढाच आहे, रस्त्याचा प्रवास करत असताना एकदाचा तो प्रवास कधी संपतोय याची वाट माणूस पाहतो. खरंय की खोट आहे? आता ह्या रस्त्यामध्ये मी अनेक वेळेला गेलेलो आहे, पण नेमका शेलारी कुठे ते माहित नाही. कैलास दादांनी मला सांगितलं, नंतर दादा कुठून जायचं म्हणे, भुवनवरून जायचंय पुढच्या त्या रस्त्यामध्ये. ठीक आहे, हरकत नाही. आता घरून निघाल्यापासून थंडी आहे, आणि आज तर जरा जास्तच थंडी होती ना बाबा, नाही का. थोडं कुडकुडलं होतं. कधी प्रवास संपतोय अशी वाट पाहत होतो. मुरबाड आला, मुरबाड आल्यानंतर मग इकडे भुवनकडे ते इकडे वळलो गेलो. मला वाटलं लगेच असेल, लगेच असेल, लगेच असेल, नाही का. भुवन सोडला, भुवन पाडा सोडला, मध्ये दहीगाव सोडला, मध्ये अजून काही 1-2 पाडा लागला, नाही का. आणि मग एकदा शेलारी आली. आता म्हटलं प्रवास संपला बाबा, आताच्या पुरता आपला. फरक काय माहितीये का, आम्ही रस्त्याचा प्रवास करत असताना एकदाचा तो प्रवास कधी संपतो याची वाट पाहत असतो. खरंय की खोट आहे? जीवनाचा प्रवास कधी संपूच नाही असं वाटतंय. फरक काय बघा, रस्त्याचा प्रवास कधी संपतो याची आम्ही वाट पाहत असतो. जीवनाचा प्रवास संपावा असं कोणाला वाटतंय का? जीवनाचा प्रवास लवकर संपावा असं कोणाला वाटतंय? जीवनाचा प्रवास माझा संपला पाहिजे म्हणून कोणी प्रार्थना करते देवाला, असं कोणी आहे का? नाही ना. आम्ही काय करायचंय माहितीये का, आमचा प्रवास संपेपर्यंत, बरं का, आमचा प्रवास संपेपर्यंत फक्त आम्ही काय करायचंय माहितीये का माऊली, प्रवास संपायच्या आधी आमची तयारी झाली पाहिजे, नाही का. तयारीला लय महत्व आहे ना. आता तयारीला खूप महत्व आहे की नाही. कुठलीही गोष्ट करायची म्हटल्यानंतर माणूस पहिली काय करतो, तयारी. आता तुम्ही इथे जरी आले असाल आज आईसाहेबांच्या उत्तरकर्यांच्या निमित्तानं, तरी सुद्धा ज्या दिवशी आईसाहेबांचं देहावसन झालं ना, तिथून तुम्ही तयारी करत होतात. तयारी म्हणजे ही तयारी नाही बरं का. तयारी करत होतात म्हणजे काय, मला अमुक अमुक दिवशी शेलारीला उत्तरकर्यांना जायचंय, त्याच्या आधी हे काम झालं पाहिजे. मला अमुक अमुक दिवशी शेलारीला उत्तरकर्यांना जायचं आहे, अमुक अमुक वाजता मला निघालं पाहिजे, ही तयारी आहे.
बरं का. बाकीच्या पण तयारी असतात. आता 12चा साखरपुडा 2ला होतो, त्याला कारण काय? 2 वाजता मंडळी आल्यानंतर त्यांना विचारलं का एवढा टाइम? आमचं कधीच आवरलं होतं, बायांच्या तयाऱ्या नव्हत्या झाल्या. तयारी नाही. माझ्या मित्राचा एक मुलगा आहे, तो आता चांगल्या प्रकारे अकॅडमीला त्या ठिकाणी काम करतोय, म्हणजे जातोय त्या ठिकाणी पोलीस भरतीसाठी प्रयत्न करतोय. मी त्याला सहज विचारलं का रे बाबा, तू जवळजवळ 2 वर्षांपासून भरतीसाठी प्रयत्न आहे, सगळे काही अकॅडमीला जातोय, तू प्रयत्न करतोय सगळ्या काही गोष्टी, मग मागची परीक्षा का नाही दिला तू? पोलीस भरतीची मागची परीक्षा का दिला नाही? तयारी नव्हती म्हणे, मनस्थिती नव्हती, अभ्यास नव्हता, तयारी नव्हती. कुठलीही गोष्ट करायची, कुठलीही गोष्ट साध्य करायची म्हटल्यानंतर आम्ही तयारीला खूप महत्व देतो, नाही का. अनेक मित्र ज्या वेळेला फिरायला जायला निघतात ना, त्यावेळेला एखाद्या मित्राला विचारतात, अरे सगळे आहेत, तू येतोय? तेवढ्यात दुसरा बोलतोय, आला असता रे, पण त्याची तयारी नाही, म्हणजे मनस्थिती नाही, त्याची तयारी नाही. बरं का. तसं आम्हाला आमचा प्रवास संपायच्या आधी आमची तयारी आम्हाला करायची आहे. समजतंय ना काय? आमचा प्रवास संपायच्या आधी आम्हाला तयारी करायची आहे. ती तयारी एकदा झाली ना की त्या दिवसाची आम्ही वाट पाहत असतो. ज्याची तयारी झाली ना तो त्या दिवसाची वाट पाहत असतो. बरं का. ज्या वेळेला एखाद्या महिलेला तिचा पती माहेरी सोडतो ना, मंगळवारी जर सोडली असेल तर तो काय बोलतो, परवा गुरुवारी मी तुला घ्यायला येतो संध्याकाळी. गुरुवारी संध्याकाळी घ्यायला येणार आहेत ना, त्यांना यायच्या आधी तिची तयारी असते, हे स्मरणात असतंय, मला घ्यायला येणार आहेत. एखादा प्रवासी जर आमच्याकडे आला ना, एखादा पाहुणा जर आमच्याकडे आला ना, तर तो आल्याबरोबर लगेच बोलतो, मला उद्या सकाळी जायला किती वाजता गाडी आहे बरं? आलाय आता, अजून चहा पण घेतला नाही, उद्या सकाळी त्याला जायचंय, पण आल्याबरोबर पहिले विचारतो मला किती वाजता गाडी आहे. म्हणजे जायची पण तो तयारी लगेच करत असतो, जाण्याची व्यवस्था किंवा जाण्याची तयारी तो लगेच करत असतो. तसं आम्हालाही स्मरणात ठेवलं पाहिजे की आमचा परतीचा प्रवास आहे, आम्हाला जायचं आहे कुठेतरी. ह्या प्रवासाला आम्हाला थांबा आहे, थांबा आहे ना, थांबायचं ना कुठेतरी, कुठल्या तरी स्टॉपला, कुठल्या तरी स्टेशनला आम्हाला उतरायचं आहे. जन्म झालेला आहे, मृत्यू प्रत्येकाला आहे, फक्त मृत्यूचा दिवस येण्याच्या आधी आम्ही तयारी करायची आहे. मी म्हणेन आईसाहेबांनी ती तयारी केलेली, कारण त्या हरिभक्त परायण होत्या, तयारी केलेली ती. बरं का. भगवंताचं नामस्मरण केलं, भगवंताचं नामचिंतन केलं आणि परमार्थ अध्यात्म करत असताना, या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण करत असताना आईसाहेबांनी तुमचा आमचा निरोप घेतला. हरिभक्त परायण होत्या त्या. आम्हालाही तयारी करायची, आम्हालाही जायचं आहे. जाण्याच्या आधी आम्ही काय साध्य करायचं आहे ना, हे आम्हाला ठरवायचं आहे. पहिला म्हणजे अभ्यास केला पाहिजे. असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. अभ्यास केला पाहिजे. आम्ही कुठून आलेलो आहोत, आम्हाला कुठे जायचंय, आम्हाला काय साध्य करायचंय. आलासी कोठवणी जशी कवळ्या रे ठाया, घरदार नो हे तुझ्या अवघी लटकीचा माया. बोधले महाराज म्हणतात, सावध होई बापा, काळ लागला मापा, प्रपंची गुंतू नको, पाय बुडत असे पापा. आम्ही काय करतोय माहितीये का, जायची तयारी करण्याऐवजी आमच्या प्रवासाचं कुठेतरी शेवट आहे याचं स्मरण ठेवण्याऐवजी, आम्हाला कुठल्या तरी स्टॉपला, स्टेशनला उतरायचं आहे याचं स्मरण ठेवण्याच्या ऐवजी अजून गुंता कसा होईल ना याचा विचार करत असतो. अजून आम्ही कसे बांधले जाऊ ना याचा विचार आम्ही करत असतो. बरं का. आम्ही मायेच्या जाळामध्ये अडकत असतो, आम्ही अंधश्रद्धेमध्ये अडकत असतो, आम्ही अज्ञानामध्ये अडकत असतो, आम्ही देहबुद्धीमध्ये अडकत असतो, आम्ही संसार प्रपंचाच्या व्यापामध्ये अधिक करून अडकत असतो. आम्ही व्याप वाढवत असतो, व्याप वाढवत असतो जीवन जगत असताना. का? आम्हाला उतरायचं हे माहीतच नाही, आम्हाला कुठेतरी थांबायचं हे माहीतच नाही. बरं का. आणि म्हणून अभ्यास महत्वाचा आहे. आम्ही कुठून आलेलो आहोत, कुठे जायचंय, काय करायचंय, आम्हाला काय साध्य करायचंय.
ज्याप्रमाणे एखादा माणूस मुरबाडच्या बाजारात गेल्यानंतर घरून निघतानाच तो विचार करतो, सांगून जातो अमुक अमुक वस्तू आणायची आहे म्हणून बाजारला चाललोय. बरोबर आहे ना? प्रवासातही त्याच्या स्मरणात काय असतंय? कोणी विचारलं दादा कुठे चाललं रे? मुरबाडला. का बघा? अमुक अमुक वस्तू आणायची आहे म्हणून. मुरबाडमध्ये त्या बाजारामध्ये गेल्यानंतर काही त्याचे ओळखीचे मिळत आहेत. दादा काय शोधताय, काय कशासाठी आलेले आहेत? म्हणे अमुक अमुक वस्तू घ्यायची आहे म्हणून. आता तिथे गेल्यानंतर तो काय शोधतो बरं? त्याला जे पाहिजे तेच शोधतो ना. त्याला जे पाहिजे तो तेच शोधतो ना. आता आपण आपल्या जीवनाकडे वळूया. आम्ही जीवनाचा प्रवास करत असताना जर कदाचित कोणी विचारलं कशासाठी आलाय, उत्तर काय आहे तुमच्याकडे? कशासाठी आलोय आपण? उत्तर काय आहे? पोट भरायला. प्राणी पक्षी पण पोट भरतात. संसार प्रपंच करायला, घरदार बांधायला. आम्ही आमच्या डोक्याप्रमाणे बांधलेली घरं दरवर्षी इकडची भिंत तिकडं, तिकडची भिंत इकडं, पूर्वेकडची पश्चिमेला पडवी, पश्चिमेकडची पूर्वेला पडवी, कधीतरी उत्तरेला दक्षिणेला काढावी लागते. खरे की खोट आहे? सुगरणीचा खोपा बघितलाय? सुगरणीचा खोपा बघितलाय कसा असतो? आमचा इंजिनियर सुद्धा ते पाहत बसतो कसा विणला असेल. एक एक छोटी 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 काडी घेऊन. आणि किती सुशोभित असतो तो. बरं किती आकर्षक असतो तेही. पण नियोजन बघा कशा पद्धतीने आहे. नियोजन बघा त्याच्यामध्ये कशा पद्धतीने आहे. त्या खोप्याला खालून होल असतंय, पण आतमध्ये असा कप्पा असतो ना की त्या सुगरणीची पिली त्या कप्प्यामध्ये व्यवस्थित राहतात. आमचा किचन बेडरूम त्याच्या पुढे फिका आहे. काय प्रवासी ज्या वेळेला एखादा मुरबाडला जातो त्याच्याकडे सांगायला आहे बाबा अमुक अमुक वस्तू घेण्यासाठी आलोय, तुमच्याकडे काय आहे? कोणी जर विचारलं या जगामध्ये तुम्ही कशासाठी आलेले आहेत? पूर्वबल जन्माला घालायला. किती हम दो हमारे दो. 7-7 8-8 पिली असतात कुत्र्यांना. खरं आहे की खोट आहे? एखादी कुत्री व्याळली तर किती पिली असतात? वाढतात ना, जगतात ना, वाढवतात ना, तीही जन्माला घालतात ना. तेवढ्यासाठीच आपला जन्म आहे का? तेवढ्यासाठीच जन्म आहे का आपला? क्षुधा, तृषा, आलस्य, निद्रा आणि मैथून आम्हाला 5 भाग आहेत. त्यांनाही आहेत, त्यांच्याकडेही ते विषय आहेत. मग तेवढंच साध्य करून जर आम्ही ह्या जगाचा निरोप घेत असू तर प्राण्या पक्ष्यांमध्ये आणि आमच्यामध्ये काय फरक आहे बरं? काय फरक आहे त्यांच्यात आणि आमच्यात? पहिला विषय आहे की आम्हाला सांगता आलं पाहिजे आम्ही कशासाठी आलेलो आहोत. 83,99,999 एवढी जे कार्य करू शकत नाही तो परमार्थ, ती भक्ती, ते देवाचं कार्य, धर्माचं कार्य करण्यासाठी आम्हाला भगवंताने हा नरदेह दिलेला आहे. समजतंय ना? काय देवाचं कार्य, धर्माचं कार्य करण्यासाठी आम्हाला भगवंताने नरदेह दिलेला आहे. समाज कार्य करण्यासाठी हा नरदेह भगवंताने आम्हाला दिलेला आहे. आम्हाला जगण्याचं स्वतंत्र भगवंताने दिले. उभ्या करण्याचा निर्माण केला, विशेष बुद्धी दिली आणि 4ही वाणी, 4ही वाचा आपल्याला दिले. परा, पच्चंती, मध्यवाणी, वैखरी. 4ही वाचा दिलेल्या आहेत. कशासाठी आलेलो आलो ह्याची कारणाशी आम्ही वैकुंठीचे वासी. जगद्गुरु तुकोबा म्हणतात आम्ही आहोत कुठले? वैकुंठीचे वासी. आलो कशासाठी? ह्याची कारणाशी. अज्ञान समूळ नष्ट करायचंय आम्हाला, अंधश्रद्धा समूळ नष्ट करायची आम्हाला, जनामध्ये जनजागृती करायची आहे, समाजामध्ये प्रबोधन करायचं आहे. ज्या अनिष्ट रूढी आहेत, ज्या अनिष्ट प्रथा आहेत, ज्या अनिष्ट चाली आहेत त्या समूळ नष्ट करायच्या आहेत आम्हाला. आणि माणसाला माणसासारखं जगवायचं आहे, माणसाला माणसासारखं जगावं याचं ज्ञान द्यायचं आहे. माणसाने माणसाशी माणसासमज वागावे, जगावे. आमच्या धर्माची आम्हाला जाणीव करून द्यायची म्हणून संतांचं येण आहे. म्हणून आम्हाला हा नरदेह मिळालेला आहे. खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे, जगाला प्रेम अर्पण करता आलं पाहिजे. आम्हाला करता आलं पाहिजे. आम्हाला जगता जगता इतरांना जगवता आलं पाहिजे. आम्ही जगता जगता इतरांना जगवता आलं पाहिजे. आम्ही सुखी होता होता इतरांच्याही सुखाचा विचार आम्ही केला पाहिजे. आम्ही आमच्या जीवनाचा आनंद घेता घेता इतरांनाही त्यांच्या जीवनाचा आनंद घेण्यासाठी आम्ही प्रयत्न केले पाहिजेत. आम्ही सहकार्य केलं पाहिजे. याला जगणं म्हणतात, याला वागणं म्हणतात, याला परमार्थ म्हणतात आणि यालाच भक्ती म्हणतात. नुसती अगरबत्ती ओवाळली म्हणजे भक्ती नाही, नुसता दिवा लावला म्हणजे भक्ती नाही. हे कार्य करण्यासाठी भगवंताने आम्हाला हा नरदेह दिलेला आहे.
पांडुरंग परमात्म्याने हा नरदेह दिलेला. काय कारणास्तव आलोय ह्याची कारण अशी, सेवा करणं, सेवा भाव ठेवणं आणि सेवा करणं हीच उपासना आहे, सेवा करणं हीच देवपूजा आहे. हे संत आम्हाला शिकवत असतात. संतांच्या कृपेने ही आम्हाला जाणीव होत असते. बरं, मग जो प्रवासी असतो तो मुरबाडला बाजारामध्ये गेल्यानंतर ज्या वस्तू घेण्यासाठी तो जातो, ती वस्तू घेतल्यानंतर किती वेळ बाजारात थांबतो बरं? किती वेळ बाजारात थांबतो तो? अहो, लगेच घड्याळाकडे पाहतोय, अरे बापरे 12ला 5 मिनिटं बाकी आहेत आणि 12ची बस आहे, 5 मिनिटात मी स्टॉपला पोहोचलो पाहिजे. मग मध्ये कोणी मिळतंय वगैरे बोलत बसत नाही, तो त्याला सांगतो दादा नंतर बोलूया, मला बस भेटली पाहिजे. किती घाई असते बरं त्याला, कारण त्याला माहिती आहे म्हणजे परतीचा प्रवास आहे. आता 12ची बस आहे, ती जर एक बस गेली 12ची तर परत 2 वाजता बस आहे, 2 तास थांबावं लागेल. एकदा जे साध्य करायचं, जी वस्तू घ्यायची ती वस्तू घेतली की परत थांबणे नाही. इथे आम्हाला जे साध्य करायचं आहे ना, ते साध्य झालं की थांबणे नाही. काय समजतंय? तो जगत असतो, वागत असतो, सगळं काही कार्य करत असतो, जीवनमुक्त अवस्था असते त्याची. गीतेमध्ये त्याला स्थितप्रज्ञ म्हटलेले भगवंताने. स्थितप्रज्ञ देहामध्ये कार्य करत असतो, देह म्हणून कार्य करत असतो, पण देहातीत झालेला असतो. मी देह म्हणून कार्य करत नाही. जोपर्यंत आम्ही मी देह म्हणून कार्य करतोय ना, मालक झाला की ताप आलं, दुःख आलं. समजतंय ना? कुठल्याही गोष्टीचा मालक म्हणून झाला ना, माझं म्हणून स्वीकारलं ना की ताप आलं. मिळाल्याचं सुख आहे, हरवल्याचं दुःख आहे. आम्ही जगामध्ये कार्य करत असताना मालक म्हणून कार्य करतोय, म्हणून तर आम्ही पाहुण्यांना अभिमानाने सांगतोय ना, हे घर माझं आहे. सांगितलं पाहिजे, पण माझं आहे म्हणताना आतमध्ये विचार केला पाहिजे तात्पुरता. उद्या जर आत्मा माझ्या अंतराचा निघून गेला, अंतरात्मा जर निघून गेला, तर ते घर माझ्या मुलांचं आहे. परवा माझे वडील ह्या घराची ओळख करून द्यायचे, त्याच्या आधी माझे आजोबा ह्या घराची ओळख करून द्यायचे, हे घर माझं आहे म्हणून. आजा गेला, पणजा गेला, बाप मसनी गेला, त्याच बांधावर नातू पण तू उभा राहून जर सांगत असेल की त्या उमरापर्यंत माझी आहे, आजा पण असाच सांगायचा, पणजा पण असाच सांगायचा. मालक झाला का ताप आला? पुन्हा बघा, प्रवासी आहोत ना आपण. शेलारी पासून मुरबाड पर्यंत जायला बस हे साधन आहे ना. मुरबाड स्टॉपला उतरल्यानंतर बसकडे पाहत बसता का? प्रेम निर्माण होतंय का? आसक्ती निर्माण होते का? नाही ना. गेली ती, नंबर पण लक्षात नाही तिचा, नंबर पण लक्षात नाही. दुर्दैव आहे, आमचा प्रवास संपतोय तरी सगळं लक्षात राहते. हे सगळं काय दुर्दैव आहे? प्रवास संपायची वेळ येते तरी आम्ही यांना विसरायला मागत नाहीत. जे कार्याकरण आम्हाला मिळालेले आहेत ते. कर्मयोगी सकळ मिळाले, एके स्थळी जन्म आली, ती तू आपली मानेली कैसरी पडत मोठा. क्या लेके आयो रे जग में, क्या लेके जाएगा, 2 दिन की जिंदगी है 2 दिन का मेला. येताना आपल्या बरोबर कोणी होतं का? जातानाची अपेक्षा करून चालेल? कितीही जीवात जीव असला आणि कितीही जरी एक जीव असला, आपण एक जीव म्हणतो ना, तरी जातानाही काही कोणी बरोबर नसेल. जसं येताना आलोय एकटा आलोय, काही नव्हतं, तसं जाताना सुद्धा एकट्यानेच जायचं आहे आणि काहीही बरोबर नसेल, काहीही बरोबर नसेल. तुमच्या शेलारी गावामध्ये साधारणतः किती घर आहेत बरं? अंदाजे घर किती असतील शेलारी गावामध्ये? अंदाजे 25, 50, 100, 80, 150. अंदाजे 150 घर आहेत शेलारी गावामध्ये. शाळा आहे का बरं? आहे. कितवी पर्यंत आहे? ज्यांना माहिती आहे ते इथं नाही. तरुण 4थी पर्यंत नाही का, म्हणजे 4 वर्ग असतील. मंदिर वगैरे आहेत का गावामध्ये? हनुमंताचं मंदिर असेल, आहे. जवळजवळ 150 घरांची वस्ती आहे शेलारी गावामध्ये. मंदिरं आहेत. चांगल्या प्रकारे आम्हाला भगवंताचं नामस्मरण करता यावं म्हणून, बरं आमच्या जीवनाचा अभ्यास करावा, आम्ही जगावं वागावं कसं हे शिकावं म्हणून
आम्हाला अंकगणिताची ओळख व्हावी, आम्हाला बाराकडीची ओळख व्हावी, आम्हाला मुळाक्षरांची ओळख व्हावी म्हणून शाळा सुद्धा आमच्या या शेलारी गावामध्ये नाही का वेगवेगळ्या प्रकारची माणसं आहेत. काही श्रीमंत आहेत, काही गरीब आहेत नाही का. सगळे सारखे नसतील ना, सगळे श्रीमंत आहेत का? नाहीत ना. काही श्रीमंत आहेत, काही गरीब आहेत, काही रंगाने काळे आहेत, काही रंगाने गोरे आहेत, काही विचाराने काळे आहेत, काही नाही का. एक बोलायची रीत म्हणजे बरोबर आहे की नाही. अनेक प्रकारची माणसं